सर्वांना नमस्कार. मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आपल्या पुढच्या स्टोरीकडे. शशीनं एका दिवसात 2 वेळा दौलतच्या गुंडांची धुलाई केली आणि पुन्हा त्या सगळ्यांना त्याचा निरोप घेऊन त्याच्याकडे पाठवलं. शशीनं कोणाला तरी पेन मागितला आणि एका गुंडाच्या पाठीवर पांढऱ्या शर्टवर लिहिलं, हिम्मत असेल तर समोर येऊन दाखव. भाडोत्री गुंडांच्या कुबड्यांवर कुठपर्यंत चालशील आणि मला इथून घालवण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. आता सध्या एकच बदला घेतलाय रंगीचा आणि आता दुसरा बदला माझ्या गाडीचा. दुबळ्यांवर मर्दानगी दाखवणारा नामर्द आहेस तू. हिम्मत असेल तर खऱ्या मर्दासोबत लढून दाखव. असं शशीनं एकाच्या पाठीवर लिहिलं आणि ते सगळं वाचून दौलतचा तिळपापड झाला. त्याला फार राग आला आणि त्यानं सरळ पिस्तूलच उचललं आणि निघाला. पण पुन्हा त्याचा खांदा दुखला आणि फक्त खांदा नीट होऊ दे, मग दाखवतो तुला गंमत. जोपर्यंत मी बाहेर पडत नाही तोपर्यंत तुझं जीवन आहे. त्यानंतर तुला कुत्रूसुद्धा खाणार नाही अशी गत मी तुझी करून टाकणार. तुझी आणि तुझ्या छिनाल बायको चंद्राची. असं दौलतही मनात म्हणाला. मग आता संध्याकाळ झाली. ते खोंड अजूनही तिथंच होतं आणि त्याची गाय दौलतच्या गोठ्यात पाना येऊन हंबरत होती आणि तो आवाज दौलतला नको वाटत होता. त्यानं त्याच्या माणसांना सांगितलं, त्या गाईला गप्प करा. पण आता मुख्य जनावराला असं कसं गप्प करायचं? तिला खायला टाकलं तरी ती ओरडायची राहीना. तिला दूर घेऊन गेले तरी ती ओरडायची राहीना. दौलत आता चिडला. त्यानं एक वाघाची काठी घेतली आणि त्या मुख्या गाईवर सणासण मारायला सुरुवात केली. त्या पांढऱ्या शुभ्र गाईच्या अंगावर लाल भडक वळ उठले आणि ते बघून घरातले नोकर चाकर सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. पण त्याला अडवायची हिम्मत आणि थांब म्हणण्याची हिम्मत कोणामध्ये सुद्धा नव्हती. आणि दौलतच्या डोळ्यात मात्र शशीच्या रागापोटी आग पेटली होती आणि त्याच्यासमोर त्याची गाय नसून शशी आहे असं त्याला वाटायचं आणि तो अमानुषपणे त्या गायीवर त्याचा राग काढत होता. सुमनसुद्धा तिच्या खिडकीच्या पाठीमागच्या दालनातून सगळं बघून हबकली होती. आणि किती जल्लाद माणूस आहे हा, किती क्रूर आहे, अमानुष आहे, मुख्या प्राण्यांचा किती तळतळाट घेतोय असं तिला वाटलं. आणि नाही, आता याच्यासोबत मी जास्त वेळ राहणार नाही. लवकरात लवकर रघुला सांगून मी इथून त्याच्यासोबत दूर निघून जाणार असं तिनं ठरवलं. सुमन आता गरोदर नसती तर नक्कीच गेली असती गाईला वाचवायला. पण आता ती गरोदर होती आणि माहीत नाही त्या दौलतची त्या जनावराची काठी तिलाच बसली असती तिच्या पोटावर, तर म्हणून तिथं ती गेली नाही. आणि तिच्याही डोळ्यात लेकरासाठी हंबरणाऱ्या एका गाईला मिळणारी शिक्षा बघून पाणी आलं आणि तिचा हात आपोआप तिच्या पोटाकडे गेला. रघुचा अंश तिच्या पोटात होता आणि जर दौलतला कळलं की मी त्याच्यापासून नाही तर रघुपासून गरोदर आहे तर माझं काय होईल? तो मलासुद्धा असाच अमानुषपणे मारून टाकेल का? आणि या विचारानं ती थरकाप उडून शहारली आणि तिनं लांबूनच त्या गोमातेला नमस्कार केला आणि म्हणाली, मला माफ कर. मी तुला वाचवायला नाही येऊ शकत. तू तुझ्या बाळासाठी रडत होतीस आणि तुला शिक्षा मिळाली आणि मी मात्र माझ्या बाळाचा विचार करून तुला वाचवू नाही शकत. सुमननं आता खिडकी बंद केली आणि खूप खूप रडली. आता इकडं ते वासरूसुद्धा आईच्या आठवणीनं रडतच होतं, ओरडत होतं. ते काही खात नव्हतं. आणि अभिजित म्हणाला, डॅडी हे का खात नाही? त्याला त्याची मम्मीची आठवण येते का? मग त्याच्या मम्मीला सुद्धा त्याची आठवण येत असेल ना. मग ती तिकडं आणि हा इकडं, दोघे क्राईंग करतात ना. आणि हे ऐकलं तसं शशीला वाईट वाटलं. त्याच्याही डोळ्यात थोडंसं पाणी आलं आणि त्यानं लगेच दावं सोडलं आणि म्हणाला, चल आपण याला त्याच्या मम्मीकडे सोडून येऊया. आणि चंद्रा मी आलोच ग असं म्हणून खोंड घेऊन शशी सरपंचाच्या वाड्याकडे निघाला. तर इकडं दौलतनंही आता मारून मारून थकल्यामुळे मारणं बंद केलं आणि गायसुद्धा बिचारी कान हलवत डोळ्यामध्ये माझं वासरू कुठं असेल अशी चिंता घेऊन गुपचूप खाली बसली होती. आणि दौलतचा खांदा आता आणखीनच दुखायला लागला.
गाईला त्वेषाने मारताना त्याला अजिबात काही वाटलं नव्हतं, कारण मस्ती होती ना अंगात. आणि आता मात्र मस्ती उतरली आणि हात दुखत होता. आणि घरात येऊन त्यानं पुन्हा सगळी नासधूस करायला सुरुवात केली. मग आता लांबूनच शशीनं ते खोंड सोडून दिलं आणि ते पुन्हा तसंच आईच्या ओढीनं गाईकडे गेलं आणि तिच्या भोवती ते फिरू लागलं. तशी पाहणं आलेली गाय पटकन उठली आणि खोंड तिचं दूध पिऊ लागलं. दोघांच्याही हंबरण्याचे आवाज थांबले आणि अभिजित हसायला लागला. मग शशी तिकडं गेला होता तोपर्यंत इकडे मालन चंद्राला म्हणाली, चंद्रा, अगं तुझा नवरा तर देव माणूसच आहे की, कशालाच घाबरत नाही गं. आणि तुला सांगू, आज त्याला खोंडासोबत पळताना बघून मला ना माझ्या भाच्याची आठवण आली. चंद्रा म्हणाली, हो आई, तो सगळ्यांचा देव माणूस आहे, पण त्याचाच देवावर विश्वास नव्हता अगं. आता कुठे कुठे देवावर विश्वास ठेवतोय तो. तुला सांगितलं ना, आपल्या मंदिरात चप्पल घालून हाच आला होता. आणि बघ, त्या दिवशी मंदिरात मला देव पण भेटला आणि देव माणूस पण भेटला. आणि मालन म्हणाली, हो गं, खरं आहे, सगळा नशिबाचा चमत्कार. आणि चंद्रा म्हणाली, ए आई, तुला माहीत आहे का, अगं त्याचं गाव ना शेजारचंच आहे, शिक्रापूर. आणि मी आली होती इथं. आम्ही दोघे 2 वेळा येऊन गेलो, पण लग्नाच्या आधी आलो होतो, त्यानंतर पहिल्यांदाच येतोय आता. आणि आई, इतका मोठा वाडा आहे ना आई त्याचा, काही विचारूच नको. या आपल्या सरपंचाचे ना 3 बंगले घालावे लागतील त्यात. मालन कौतुकाने म्हणाली, हो का, अगं माझ्या माहेरचा वाडा पण असाच मोठा होता, त्याच्या 4ही बाजूने कुंपण होतं बघ. आता चंद्रा म्हणाली, आणि वाड्याच्या मोठ्या दरवाजासमोर तुळशी वृंदावन. मग मालन भूतकाळातल्या आठवणीत हरवून म्हणाली, आणि स्वयंपाकघर ते तर खूप मोठं, 10-12 माणसं एकदम जेवायला बसतील इतकं मोठं. आणि आता मालनचं बोलणं ऐकून चंद्रा म्हणाली, आणि स्वयंपाकघरातली सगळी भांडी ना अगदी सोन्यासारखी, सोनेरी पितळी. आणि मालनसुद्धा गालात हसून भारावून जात दूर कुठेतरी बघत म्हणाली, आणि खूप खोल्या, माझ्या माहेरच्या वाड्यात खूप खोल्या आहेत, आणि जिन्यावरून गेलं ना की तिथं माझी खोली होती. आणि चंद्रा म्हणाली, तिथंसुद्धा असंच त्याच्या बहिणीची खोली होती, शशिकलाची, आणि त्याच्याच बाजूला त्याच्या आजोबांची आणि आजीची खोली, आणि दोन्ही बाजूला त्यांच्या मुलांच्या खोल्या. आणि मग, आणि आता मालन पुन्हा तशीच हरवून जात म्हणाली, आणि मग आणखीन त्याच्याच बाजूला माझ्या छोट्या राजबिंड्या भाच्याची खोली, एकुलता एक राजकुमार ना तो. आणि आता चंद्रा आणि मालन दोघीही एकत्रच त्या आठवणी गुंफून गुंफून त्या वाड्याचं वर्णन करायच्या. चंद्रा म्हणायची, माझं सासर असं आहे. आणि मालन म्हणायची, हो अगं, माझं माहेरही असंच आहे. आणि मालन म्हणाली, आणि काय तो शिवशाही दरवाजा, सोनेरी भरभक्कम दरवाजा, इनामदार वाड्याचा. आणि हे नाव ऐकलं आणि चंद्रा चकित होऊन म्हणाली, आई, अगं तुला कसं हे सगळं माहीत. अगं मी बघून आले ना तो वाडा, हाच की, माझं सासरचं आडनाव इनामदारच आहे. आता मालनसुद्धा भानावर आल्याने म्हणाले, अगं इनामदार वाडा म्हणजे माझं माहेर चंद्रा, मी तुला सांगितलं नव्हतं का, माझं माहेर आहे खूप मोठं, खूप श्रीमंत, आणि माझे ते 2 भाऊ, तू विसरलीस का. आणि आता चंद्राच्या लक्षात आलं आणि तिनं मालनचा हात समोर घेतला, तिच्या हातावरचे चंद्र सूर्य बघितले आणि म्हणाली, आई, हा सूर्यकांत आणि हा चंद्रकांत, आणि त्यांच्या पोराचं नाव काय गं. मालन म्हणाली, शशिकांत. अगं मीच तर ठेवलं होतं. आणि चंद्रा, तुला सांगू का, तू इथून गेल्यावर एक गोष्ट कळली अगं. ते पोलीस पकडत होते ना, तो शशीच होता, माझा शशी, म्हणून मी सरळ त्याचे फोटोज काढून टाकले, कोणीच ओळखू नये म्हणून. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी त्याला अटक नाही होऊ द्यायची. आणि मी इनामदार वाड्यात जाऊन पण आली. चंद्रा, माझं सगळं माहेर संपलं गं, फक्त शशी तेवढा आहे, पण तो कुठे असेल देवालाच माहीत. असं म्हणून मालनच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हे ऐकून चंद्रा थक्क झाली आणि तिनं मालनला घट्ट मिठीच मारली आणि हसून म्हणाली, आई, शशी म्हणजे माझ्या मामाचा मुलगा ना गं. तो आता असता तर तू माझं लग्न त्याच्यासोबत करून दिलं असतं का. मालन म्हणाली, अगं त्याच तर बोलीवर मी वहिनीला लग्नानंतर उंबऱ्याच्या आत घेतली होती. तिला मुलगी झाली तर माझ्या पोराला द्यायची, मला मुलगी झाली तर तिच्या पोराला द्यायची. पण अगं सगळं संपलं. हे बघ, मी हा फोटो घेऊन आले.
त्यांची शेवटची आठवण म्हणून असं म्हणून मालननं तो फोटो दाखवला चंद्राला. आणि इतक्यात तिथं शशी आला. आणि आता त्याची फिरकी घ्यायची चंद्राच्या डोक्यात आलं. आणि चंद्रा म्हणाली, आई मला माझ्या मामाच्या पोराची लय आठवण येते बघ. कसला भारी असेल ना गं तो. तू म्हणतेस की लय राजबिंडा होता. मला ना त्याच्यासोबत लग्नच करायचं होतं. आणि लहानपणी तो आणि मी किती फिरायचो, किती हिंडायचो, उसात पण बसायचो, पडक्या खोलीत लपायचो. आठवता गं तुला? आणि आता हे ऐकलं आणि शशी चक्रावला आणि म्हणाला, काय तुझ्या मामाचा मुलगा आणि तू उसात बसायचीस त्याच्यासोबत, मामाच्या पोरासोबत? आणि हे माझ्यासमोर बोलताना हिला लाज नाही वाटत का? आणि आता मालन तिला म्हणाली, चंद्रा बघ गप बस, तुझा नवरा आलाय समोर, त्याच्या देखत काय पण कशाला बडबडती? आणि तू कधी भेटलीस गं माझ्या भाच्याला? आणि चंद्रा थोडं हसू दाबत म्हणाली, आई अगं तुला माहीत नाही का, जत्रत पाळण्यात आम्ही दोघं एकाच पाळण्यात एकमेकाच्या मांडीवर बसायचो. आणि अगं गारेगार पण खायचो. मी तर त्याच्याजवळच झोपायची, त्याच्याशिवाय राहतच नव्हती ना. आणि आता हे ऐकलं आणि शशी चिडला आणि म्हणा, चंद्रा तुला कळतंय का तू काय बोलतेस? मूर्ख अडाणी गावंढळ कुठली. चंद्रा म्हणाली, हो अरे माझ्या मामाचा मुलगा ना, तुझ्यापेक्षा पण देखणा होता. शशी चिडून म्हणाला, होता म्हणजे आता नाही. आणि खबरदार आता असा विचार करशील तर तिसरं लग्न करायचं आहे का तुला त्याच्याशी? आता पुन्हा जर त्याचं नाव तोंडातून काढलंस ना तर तुला इथं सोडून आताच्या आता मुंबईला जाणार. मालनसुद्धा म्हणाली, चंद्रा अगं आता कशाला बोलतेस त्या गोष्टी, झालं गेलं विसरून जा की, तुझा नवरा आता इथं आहे ना. चंद्रा आता हसून म्हणाली, तरी पण आई, तरी पण तुझा भाचा मला लय आवडला असता बघ. आणि रागीट होता का गं तो? आणि मालन म्हणाली, राग अगं काही विचारू नको, एवढासा होता पण खोंडासोबत पळायचा. आता तुझा नवरा पळत होता ना तसा, गाईचं दूध प्यायचा तो त्या खोंडासोबत. आणि भयान रागीट होता, मुद्दाम शर्यत लावायचा खोंडासोबत, आग्या मोहळावर दगड टाकायचा आणि माशांच्या पुढं पळायचा. आता हे ऐकून शशीला थोडंसं त्याचं बालपण आठवायला लागलं. आणि मालन म्हणाली, तुझ्या नवऱ्याला आवडतं ना, मी असा हात फिरवलेला तोंडावर, तसंच त्याला पण आवडायचा. आणि मला त्याचीच आठवण येते, माझा शशी लय गोड होता. असं मालन तोंड भरून हसत म्हणाली. आणि आता शशीनं ते ऐकलं आणि चकित होऊन मालनकडे बघितलं आणि म्हणाला, काय म्हणालात, काय नाव घेतलं तुम्ही? आणि मालन गप्पच बसली, कारण शशीचं नाव घ्यायला चोरी होती. आणि शशी पुन्हा म्हणाला, मावशी तुम्ही काय म्हणालात? शशी ना, बोला ना, तुम्हाला कसं माहीत त्याच्याविषयी? आणि आता चंद्राच म्हणाली, कारण हे बघ, असं म्हणून तिनं तो फोटो दाखवला. आणि तो फोटो बघून शशीनं पटकन हातात घेतला आणि मला, हा फोटो हा इथे कसा, कोणी आणला, कुठून आणला? हा तर आमच्या वाड्यात होता. मालन म्हणाली, मीच आणला माझ्या माहेरातून, माझ्या माहेरची आठवण म्हणून. आणि शशी म्हणाला, म्हणजे तुम्ही मालन आत्या ना? आत्या मी तुझा. आणि आता मालनने पण ओळखलं आणि डोळे भरून त्याला बघत म्हणाली, आणि तू माझा शशी ना? आणि शशीनं तिला घट्ट मिठी मारली. आणि रक्ताचं कोणीतरी सापडल्याचा आनंद त्या दोघांनाही झाला.